या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साध्या इंग्रजीच्या वाक्यरचना शिकणार आहोत। आता या ठिकाणी मी दिस इज अ पेन, दिस इज अ पेन। पेन हा शब्द, पेन या शब्दाला मी गोल काय केला की या ठिकाणी आपण दिस इज अ पेन, पेन हा शब्द काढून टाकल्यानंतर आपण या ठिकाणी बुक लिहिणार, म्हणजे दिस इज अ बुक, दिस इज अ स्लेट, दिस इज अ बॅग। व्हॉट इज दिस? दिस इज अ पेन। व्हॉट इज दिस? दिस इज अ chalk. What is this? This is a duster. What is this? This is a stapler. What is this? This is a book. What is this? This is a box. What is this? This is a bottle. What is this? This is a calendar. आता या ठिकाणी आपण काय केलं? This is पर्यंत आपण वाक्य रचना बदलली नाही, जसं तसं ठेवलं। फक्त आपण काय केलं, हे गोल केलेल्या या ठिकाणी फक्त आपण या ठिकाणी शब्द टाकला। बुक, स्लेट, बॅग, शर्ट, चेअर, ग्लास, टीव्ही, डस्टर, नोटबुक, रुलर, कंपास, बॉक्स, पेपर, रिमोट, बॉटल, स्पीकर, डोर, विंडो, वॉच, कॅरम, बॉल, बॅट, स्टॅम्प, मॅट, फाइल, चॉक, विंडो, मोबाईल, कम्प्युटर, स्लेट, पेन्सिल, पेपर, पेन। हे जे मी शब्द वाचून दाखवले ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। आता दिस इज अ, आता बघा, दिस इज अ म्हणजे दिस इज अ पेन म्हणजे हा पेन आहे, तसंच दिस इज अ बुक म्हणजे हे पुस्तक आहे, दिस इज अ स्लेट ही पाटी आहे, दिस इज अ बॅग ही बॅग आहे। मग आता बघा, आपल्याला अजून एक आहे, थोडीशी वाक्य रचना बदलू आपण। दिस इज नॉट अ पेन, दिस इज नॉट अ पेन, this is not a pen. Understand? This is not a pen. This is a chalk. मग बघा, आता या ठिकाणी बघा, this is not a pen म्हणजे हा पेन नाही, this is not a या ठिकाणापर्यंत आपल्याला वाक्य रचना जशीच्या तशी ठेवायची आहे, जशीच्या तशी ठेवायची आहे। आणि बघा, या ठिकाणी आपल्याला फक्त शब्द बदलायचा आहे। दिस इज नॉट अ स्लेट, दिस इज नॉट अ बॅग, दिस इज नॉट अ शर्ट, दिस इज नॉट अ चेअर, दिस इज नॉट अ ग्लास, दिस इज नॉट अ टीव्ही, दिस इज नॉट अ डस्टर, दिस इज नॉट अ नोटबुक, दिस इज नॉट अ ruler, this is not a compass, this is not a box। म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त शब्द बदलायचा आहे। पेपर, रिमोट, बॉटल, स्पीकर, डोर, विंडो, वॉच, कॅरम, बॉल, बॅट, स्टॅम्प, मॅट, फाइल, चॉक, विंडो, मोबाईल, कम्प्युटर, स्लेट, पेन्सिल, पेपर, पेन असे वेगवेगळे शब्द तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि नवीन नवीन वाक्य बनवू शकता। म्हणजे काय, दिस इज नॉट अ पेन म्हणजे हा पेन नाही, म्हणजे जी वस्तू नाही ना त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शब्द टाकायचा आहे। समजलं? अशा वेगवेगळ्या प्रकारे वाक्य रचना आपण या ठिकाणी शिकू।